शीर्षक वाचून आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटलं असणार. विषयही तसाच गंभीर आहे. आता तुम्ही म्हणाल, अदर रिलिजन्स अँड पर्स्युएजन्स म्हणजेच ORP ही काय नवीन भानगड? तर नवी भानगड नसून हिंदू जनजातीय बांधवांसाठी धर्मांध ख्रिश्चन मिशनरींचे पाताळयंत्री षडयंत्र म्हणजे ORP. इतर धर्म आणि अनुनय असा साधा अर्थ असला तरी त्याची व्याप्ती देशविघातकी आहे. कारस्थानी ख्रिश्चन मिशनरींचा धर्मांतराचा कुटील डाव आपण सविस्तर समजून घेऊया. प्रथम जाणून घेऊयात जनगणना म्हणजे काय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जनगणना म्हणजे एका ठराविक काळात संपूर्ण देशातील किंवा एखाद्या विशिष्ट प्रदेशातील सर्व लोकांची सामाजिक, आर्थिक व लोकसांख्यिकीय माहिती एका विशिष्ट स्वरूपात संकलित करणे, त्याचे विश्लेषण करणे आणि ती सर्व माहिती एकत्रितपणे प्रकाशित करणे. त्यामुळे संपूर्ण देशातील सर्व व्यक्तींची कोण व किती, ते काय करतात, कोणत्या प्रकारच्या घरात राहतात, त्यांच्याकडे काय प्रकारच्या घरगुती सुविधा, सोयी आणि आवश्यक गोष्टी आहेत, याबरोबरच त्या घरातील सर्वांची वैयक्तिक माहितीही मिळते. भारतीय राज्यघटनेच्या कलम 246 नुसार देशाची जनगणना करण्याची जबाबदारी सरकारवर सोपवण्यात आली आहे. हे घटनेच्या 7व्या अनुसूचीच्या अनुक्रमांक 69 वर चिन्हांकित आहे. जनगणना संस्था केंद्रीय गृहमंत्रालयाअंतर्गत काम करते, ज्याचे सर्वोच्च अधिकारी रजिस्ट्रार जनरल अँड सेन्सस कमिशनर असतात. कारस्थानी ब्रिटिशांनी जनगणनेच्या वेळी असा प्रश्न उपस्थित केला की मताचा आणखी एक कॉलम असावा, ज्यामध्ये प्रथम ॲनिमिस्ट मत नमूद केले होते आणि आता ORP इतर धार्मिक प्रथा नमूद केल्या आहेत. पण हा कॉलम आहे कोणासाठी? ORP हा फक्त कॉलम नसून हिंदू समाजाचा अविभाज्य घटक असलेल्या जनजातीय समाजाला वेगवेगळ्या पारिभाषिक संज्ञा देऊन ख्रिश्चन बनवायचे षडयंत्र आहे. वरील संकल्पनेमागे काही ऐतिहासिक, सामाजिक आणि कायदेशीर बाबी आहेत का, किंवा ती एक षडयंत्र म्हणून सुरू झाली होती, सध्या त्याच षडयंत्राखाली जोपासली जात आहे. जनगणना सुरू झाल्यापासूनचा इतिहास आपण जाणून घेऊयात. सेन्सस ऑफ इंडिया 1891 रिपोर्ट व्हॉल्यूम 1 पेज 158. जनगणना आयुक्त असलेले सर A.J. बेन्स यांनी स्पष्टपणे सांगितलं की आदिवासी समाजाला हिंदू किंवा हिंदूंमध्ये विभाजित करणे निरुपयोगी आहे, कारण भारतीय समाजाचा प्रत्येक स्तर कमी अधिक प्रमाणात ॲनिमिस्टिक संकल्पनांनी भरलेला आहे. 1901 सेन्सस द पीपल ऑफ इंडिया, सेकंड एडिशन, पेज 218, 233 and 245. सर हर्बर्ट रिस्ले यांनी आपल्या अभ्यासाच्या अंतिम निष्कर्षात म्हटलं आहे की हिंदू आणि धर्म यांच्यात फरकाची कोणतीही रेषा काढली जाऊ शकत नाही, कारण ते एकमेकांना पूरक किंवा एकमेकांमध्ये समाविष्ट आहेत. 1911 सेन्सस ऑफ इंडिया व्हॉल्यूम 1 पार्ट 1 पेज 129-130. सर E.A. गैट जनगणना आयुक्तांनी टिप्पणी केली की एखादी व्यक्ती त्याच्या सर्व विश्वासांचे पालन करून मंदिरात पूजा अर्चा करते, स्वेच्छेने दानधर्म करते, परंतु तो हिंदू केव्हा झाला हे सांगता येत नाही. म्हणजे ॲनिमिस्टिक बिलीफ आणि हिंदू बिलीफ यात काहीही फरक नाही. सेन्सस ऑफ इंडिया 1921 बिहार अँड ओरिसा रिपोर्ट पेज 125 अँड बॉम्बे 1921. Mr. P.C. Talents, the superintendent at the census operation in Bihar and Orissa, and Mr. Segwick, the superintendent of the census in Bombay, यांना हिंदू आणि ॲनिमिस्ट यांच्यातील फरक करण्याच्या समस्येचा सामना करावा लागला आणि सेडविक यांनी स्पष्टपणे सांगितलं की ॲनिमिस्ट हा धर्म म्हणून पूर्णपणे नाकारला गेला पाहिजे आणि ज्यांना ॲनिमिस्ट म्हणून वर्णन केलं जातं ते सर्व हिंदू म्हणून वर्गीकृत केले जावेत. सेन्सस ऑफ इंडिया 1921 इंडिया रिपोर्ट व्हॉल्यूम 1 पार्ट 1 पेज 111. आता पुढे पहा की J.T. मार्टन, जे जनगणना आयुक्त होते, त्यांनी ॲनिमिस्टला जनजातीय धर्मात बदलले, अगदी पूर्वीच्या जनगणनेत देखील, परंतु ते या जनजातीय धर्माच्या परिभाषेत अजिबात समाधानी नव्हते. जनजातीय धर्म हा शब्द देखील कोणत्याही प्रकारे निश्चित किंवा स्पष्ट नाही. याचा अर्थ काय?
1931 सेन्सस ऑफ इंडिया, इंडिया रिपोर्ट वॉल्यूम 1 पार्ट 1 पेज 397. डॉक्टर J.A. हटन यांनी जनगणनेत जनजातीय धर्माला स्थान दिले आणि हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन इत्यादी बरोबर हा शब्दही वापरला आणि त्यात जनजातीय धर्माचे वर्गीकरण करून जनजातीय समाज वेगळे करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी असेही स्पष्टपणे भाष्य केले की हिंदू आणि जनजातीय धर्म हे समान आहे. फरक करणे किंवा फरकाची कोणतीही परिभाषा करणे कठीण आहे आणि सर्व जनजातीय जमाती फक्त हिंदूंमध्ये वर्गीकृत केल्या पाहिजेत. सेन्सस रिपोर्ट सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरर 1931 वॉल्यूम 1 12th पार्ट 1 पेज 329. अमरावतीचे उपायुक्त स्टेंट यांनी जनगणना अधिकाऱ्यांना एक चिठ्ठी पाठवली की सर्व प्रशिक्षित अधिकारी आणि ते स्वतः गोंड, कोरकुस, भिल्ल, गोवारी आणि बंजार हे सर्व हिंदू आहेत असं मानतात. इथे फक्त हिंदूच राहतात, त्यात कोणताही भेद किंवा अंतर नाही. सेन्सस ऑफ इंडिया 1931 सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरार रिपोर्ट वॉल्यूम 12 पार्ट 1 पेज 397 अँड 393. The aboriginal problem in the central provinces and Berar page 8. W.V. Grigson ICs डॉक्टर व्ही ट्विन्सच्या मताशी सहमत आहे की सर्व जनजातीयांना हिंदू मानलं पाहिजे. श्री W.H. शुबर्ट जे मध्यप्रांत आणि बेरारच्या जनगणनेचे अधीक्षक होते त्यांनी या प्रदेशासाठी मूल निवासी म्हटले नाही आणि येथील प्रत्येकाला हिंदू वंश म्हणून घोषित केले, कारण त्याला इथे अनेक बाबतीत समानता दिसली आणि ते सर्व एकमेकांशी जोडलेले आहेत असं ते म्हणाले. पण अंतर आणि संपर्काचा अभाव यामुळे राहणीमानात फरक निर्माण झाला आहे. सेन्सस ऑफ इंडिया 1941 वॉल्यूम 1 चॅप्टर 4 पेज 29. या जनगणनेत 1931च्या जनगणनेपेक्षा स्पष्ट फरक होता. जनगणना ही धर्मावर आधारित नसून समुदायावर आधारित होती. हे अधिक स्पष्ट करण्यासाठी जर कोणतीही जमात ख्रिश्चन झाली असेल तर ती देखील जमातीमध्ये दर्शवली गेली. यामुळे भारतातील ख्रिश्चनांची संख्या 60,40,665 झाली, जी भारतातील ख्रिश्चनांच्या आधीच्या संख्येपेक्षा 25,60,980 ने कमी होती. याचा अर्थ भारतात ख्रिश्चनांची संख्या वाढली नाही असं नाही, पण स्तंभांच्या वर्गीकरणाच्या नावाखाली 34,74,128 ने वाढलेली संख्या मुद्दाम लपवण्यात आली. जेव्हा आपण वरील सर्व जनगणना आयुक्तांच्या अहवालांचे विश्लेषण करतो तेव्हा आपल्याला कोणताही आधार सापडत नाही ज्यामुळे हिंदू समाज आणि जनजातीय समाज वेगळे आहेत. पण तरीही पाताळयंत्री ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या कारवाया पाहिल्यावर त्यांना जनजातीयांना हिंदू धर्मापासून वेगळे करण्याच्या कटाचे सत्य पुन्हा पुन्हा समोर येत राहते. ख्रिश्चन मिशनच्या इतिहासाच्या पृष्ठ क्रमांक 317 आणि 314 मध्ये असेही नमूद केले आहे की ख्रिस्ती मिशनऱ्यांचे मुख्य कार्य इतिहास, भूगोल, गणित इत्यादी विषय शिकवणे नसून ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणे हे आहे. वैद्यकीय सेवा आणि शैक्षणिक संस्थांचा केंद्रबिंदू ख्रिश्चन धर्माचा प्रसार आहे. स्वतः मिस्टर बेन्सने सेन्सस रिपोर्ट 1891 वॉल्यूम 11 पेज 79 मध्ये असेही निदर्शनास आणलं आहे की जनजातीय समाजातील निरक्षरता आणि निष्पापपणाचा फायदा घेऊन छद्मी ख्रिस्ती मिशनरी धर्मांतरात अधिक यशस्वी होऊ शकतात. हिंदू कोड बिलावर चर्चा करताना डॉक्टर आंबेडकर जनजातीयांच्या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका मांडताना म्हणतात, आम्हालाही अराजकता नको आहे. हिंदू हा सर्व हेतूने हिंदू असतो. जर कोणतीही जमात हिंदू नाही असं म्हणत असेल तर ते हिंदू नाहीत हे पुराव्यानिशी सिद्ध करणे सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 46 मध्ये राज्याने लोकांच्या दुर्बल घटकांच्या विशेषतः अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांना विशेष काळजी घेऊन प्रोत्साहन देण्याचे आणि सामाजिक अन्याय आणि सर्व प्रकारच्या शोषणापासून त्यांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. करेलाचा समावेश करण्याचा उद्देश ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धर्मांतराच्या प्रभावापासून आदिवासी समाजाचे संरक्षण करणे हा देखील होता.
कर्नल मीक यांच्या पत्र क्रमांक FE/3/137 दिनांक 15 एप्रिल 1937 मध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की ख्रिश्चन मिशनरी धर्मांतरात एवढ्या उग्रतेने गुंतले होते की तत्कालीन ब्रिटिश सरकारलाही त्यांच्यावर निर्बंध लादावे लागले आणि त्यांना असं म्हणावं लागलं की शिक्षण आणि सेवेच्या नावाखाली धर्मांतराचे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवले जात आहेत. धर्मांध मिशनरींच्या कावेबाजपणामुळे 2011च्या जनगणनेमध्ये 82 जमातींनी भारतातील अदर रिलिजन्स अँड पर्स्युएशन या शीर्षकाखाली स्वतःची ओळख दर्शवली आहे. हे भारतातील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि जैन या 6 धर्मांपासून वेगळे आहे. आता तर काय, आदिवासी धर्मासाठी स्वतंत्र कॉलमसाठी आग्रह धरला जात आहे. अभ्यासाअंती आपल्या लक्षात आलं की ORPs नंतर ख्रिश्चन धर्मात रूपांतरित झाले, त्यामुळे देशात तेढ निर्माण करण्याचा आणि धर्मांतर करण्याचा हा कुटील डाव सकल हिंदू समाजाने वेळीच ओळखायला हवा आणि ORPs असे न लिहिता हिंदू हेच लिहिणे सोयीस्कर होणार आहे. 2011च्या जनगणनेनुसार 79 लाख लोक होते ज्यांनी स्वतःला ORP म्हणून ओळखले होते, जे 1991 मध्ये 42 लाख होते. अभ्यासाअंती आपल्या लक्षात येईल की हे ORPs नंतर ख्रिश्चन धर्मात रूपांतरित झाले, त्यामुळे देशात तेढ निर्माण करण्याचा आणि धर्मांतर करण्याचा हा कुटील डाव आहे. स्ट्रेंथ टू द एम्पायर. लॉर्ड हॅलिफॅक्स, भारताचे सेक्रेटरी ऑफ स्टेट, यांनी म्हटलं होतं, एव्हरी ॲडिशनल ख्रिश्चन इज ॲन ॲडिशनल बॉन्ड ऑफ युनियन विथ धिस कंट्री अँड ॲन ॲडिशनल सोर्स ऑफ स्ट्रेंथ टू द एम्पायर. अर्थात जेव्हा एक भारतीय ख्रिश्चन होतो तेव्हा ब्रिटिश साम्राज्याची ताकद एकानं वाढते. प्रत्येक धर्मांतरित झालेली व्यक्ती भारतद्रोही होते आणि स्वतःला ब्रिटिश समजू लागते हे ब्रिटिशांना ठाऊक होते. त्यांचा हा समज चुकीचा नव्हता. हैदराबादचा बिशप अझारिया 1874 ते 1945 या धर्मांतरित झालेल्या भारतीयाने म्हटलं होतं की आमची निष्ठा ब्रिटिश राजा राणीच्या पायी आहे. आम्ही आधी ख्रिश्चन असून नंतर भारतीय आहोत. हाच प्रकार ईशान्य भागातील ख्रिश्चन झालेल्या जनजातींमध्ये पण झाला. त्यांचे केवळ धर्मांतरण झाले नाही, तर तिथे भारतविरोधी मानसिकता आणि आंदोलनं देखील उभी झाली. मिशनरींनी येथील लोकांचे ख्रिस्तीकरण करणे एवढं एकच ध्येय ठेवलं. मिशनरींच्या या कार्यातून ब्रिटिश धार्जिणे लोक भारतात तयार होत राहिले. भारतीयांना आपसात झुंजवण्यासाठी त्यांनी बायबलच्या कथांचा आधार घेतला होता. ज्या मायथॉलॉजिकल कथांची भारताचा आणि भारतीयांचा अर्थाअर्थी संबंध नव्हता, त्या कथांच्या आधारे भारतीयांना आपसात लढवण्यात ब्रिटिश कमालीचे यशस्वी झाले. या ख्रिश्चन विचारांनी केलेल्या विभाजनाने लोकांची मने एकमेकांपासून दूर होत गेली. भारतीयांना ख्रिश्चन करणे व त्याद्वारे त्यांना इंग्लंडशी जोडून इंग्रज राज्याची पाळे मुळे बळकट करत होते. धर्मांतरण केल्याने एक भारतीय कमी होतो, एक ब्रिटिश निष्ठावंत वाढतो आणि एक भारतीय पागनद्वेष्टा वाढतो. हा ब्रिटिशांचा अभ्यासातून, अनुभवातून तयार झालेला निष्कर्ष होता. चर्च, मिशनरी व राजकीय शक्ती एकत्र काम करत होत्या. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात चर्च व मिशनरी ब्रिटिशांच्या बाजूने होते. वरपांगी पाहता मिशनरी संस्थांचे काम लोकहिताचे, सहानुभूती व करुणेने भरलेले सेवा कार्य आहे असे वाटते. असंख्य शाळा, महाविद्यालये, दवाखाने, वृद्धाश्रम, अनाथालये इत्यादी चांगली कामे हे मिशनरी करत असतात. त्यामुळे सर्वसाधारण भारतीय माणसाच्या मनात त्यांच्या या कामाबद्दल एक सहानुभूती असते. पण त्यामागचा अंतस्थ हेतू काय आहे याचं ज्ञान नसल्याने आणि हिंदू कमालीचा सहिष्णू असल्याने हा घोटाळा होतो. धर्मांध ख्रिस्ती मिशनरी आपल्या रामायण आणि महाभारतातील कथा विकृत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातून ते जनजातीयांना हिंदू विरोधात उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्रायबल आर्मीचं ट्विट आपणाला आमच्या वायुवेग या वेबसाईटवर पाहता येईल. आदिवासी धर्म या वेगळ्या कॉलमप्रमाणे जनगणना 2021ची मागणी करणे हा आमचा हक्क आहे आणि आम्ही वनवासी नाही, आम्ही आदिवासी आहोत, आम्ही भारताचे मूल निवासी आहोत. आदिवासी धर्म कॉलम लागू करा. #आदिवासी_मूल निवासी _ हे कमी वाटावे की काय म्हणून गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झारखंड विधानसभेने सरना निसर्ग उपासनेचा एक प्रकार समाविष्ट करण्याचा ठराव मंजूर केला होता, ज्यामध्ये अनुयायी जल,
जंगल, जमीनवर विश्वास ठेवतात आणि झाडे आणि टेकड्यांचे रक्षण करतात या विश्वासाने प्रार्थना करतात. वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते जनजातीय समुदायासोबत बैठका घेऊन जनजागृती करून जनजातीय हिंदू धर्माचा अविभाज्य भाग कसे आहेत यावर जोर देण्यासाठी प्रचंड मेहनत करत आहेत. खेड्यापाड्यापर्यंत पोहोचून ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या कुटील योजनांची जाणीव ते जनजातीय समाजाला करून देत आहेत. आज जे इतर धर्म आणि अनुनय यांसारख्या स्तंभांच्या जनगणनेची मागणी करत आहेत ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्याच षडयंत्रकारी शक्तींचे प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करत आहेत जे स्वातंत्र्यापूर्वीही या विघटनासाठी झटत होते, परंतु त्यांना कधीही यासाठी ठोस आधार सापडला नाही. लॉर्ड मेकॉले किंवा इतर कोणताही ख्रिश्चन मिशनरी असो, सर्वांना माहीत होते की हिंदू धर्म आणि संस्कृती एवढी प्रगत आहे की त्यावर हल्ला केल्याशिवाय किंवा धर्मांतर करणे अशक्य वाटते. अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इत्यादी आदिवासी समाजात जे धर्मांतराचे कार्य सहज पार पडेल असे वाटत होते ते इथं हिंदू धर्म आणि संस्कृतीमुळे मोठे आव्हान बनले. त्यामुळेच हिंदू समाजाचे विघटन करण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या पारिभाषिक शब्दांचा वापर करून सुरू आहेत. आता हे आपल्यावर अवलंबून आहे की आपण आपली ओळख आपल्या पूर्वजांच्या सभ्यतेतून, संस्कृतीतून, परंपरांमधून स्वीकारणार की इंग्रजांनी आणि त्यांच्या पाताळयंत्री जनगणना अधिकाऱ्यांनी बनवलेल्या शब्दावलीतून.